नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. मित्रांनो, 2026मध्ये येणारा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना खूपच महत्त्वाचा असतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, जो भगवान विष्णूंना अर्पण केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास कधीपासून सुरू होतो, कधी संपतो, या महिन्याचं महत्त्व काय आहे, काय करावं आणि काय करू नये, आणि शेवटी कोणत्या चुका टाळाव्यात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. अधिक मास म्हणजे काय? मित्रांनो, आपल्या हिंदू पंचांगात 2 प्रकारचे कलामत असतात, सूर्य आधारित, चंद्र आधारित. या दोघांमध्ये फरक पडतो आणि तो भरून काढण्यासाठी प्रत्येक 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्यालाच आपण धोंड्याचा महिना म्हणतो. या महिन्याला कोणत्याही देवतेचं नाव नसल्यामुळे भगवान विष्णूंनी हा महिना स्वीकारला, म्हणून त्यांना पुरुषोत्तम मास म्हणतात. धोंड्याचा महिना 2026मध्ये कधी आहे? अधिक मास सुरू 17 मे 2026 ते समाप्त 16 जून 2026 पर्यंत. हा पूर्ण भक्ती महिना जप, दान आणि साधनेसाठी मानला जातो. धोंड्याचा मासाचं महत्त्व. शास्त्रानुसार या महिन्यात केलेल्या पुण्याचं फळ अनेक पटींनी वाढतं. भगवान विष्णूची पूजा करावी, भगवद्गीता वाचन करावी, नामस्मरण करावं, दानधर्म करावं. हे सर्व काही केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या महिन्यात काय करू नये? मित्रांनो, अधिक मासात काही गोष्ट टाळणे खूप गरजेचे आहे. जसे की लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, मोठे शुभकार्य. हा महिना फक्त भक्ती आणि साधनेसाठी असतो. या महिन्यात काय करावे? दररोज विष्णू भगवानाचे नामस्मरण करा, ओम नमो भगवत वासुदेवाय जप करा, गरिबांना मदत करा, अन्नदान करा, तुलसी पूजन करा, सत्संग आणि कथा ऐका. हे केल्याने विशेष पुण्य मिळते. या चुका टाळा. विनाकारण भांडणं करू नका, चुकीचे बोलणे करू नका, नकारात्मक विचार टाळा, वाईट सवयींपासून दूर राहा. हा महिना स्वतःला सुधारण्याची संधी आहे. महत्त्वाचे काम आधीच पूर्ण करा. लग्न किंवा साखरपुडा असेल तर आधी करा. घर बदलणे असेल तर आधी पूर्ण करा. पूजा, हवन आधी करून घ्या. मोठे निर्णय आधी घ्या, कारण अधिक मासात हे टाळले जाते. आध्यात्मिक फायदा. जो व्यक्ती या महिन्यात मनापासून भक्ती करतो त्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, ही होती धोंड्याच्या महिन्याच्या बद्दल संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय विष्णू लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.